वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे। जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी। जनाला एक्सप्रेसची जलद भरारी। चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी। झुंजार समाजसेविका राणी कपोते यांच्या बेमुदत उपोषणाला पहिल्याच दिवशी कल्याणकरांचा चांगला प्रतिसाद। कल्याण येथील ऐतिहासिक नगरीच्या पवित्र भूमीत जन्मलेली कल्पना उर्फ राणी दिलीप कपोते यांनी कल्याण नगरीला घाणीच्या साम्राज्यातून मुक्त करण्याचा विडा उचलला आहे। त्यासाठी कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील स्वर्गीय दिलीप कपोते येथील वाहन तळाजवळ बाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। 31 मे रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या 30 शताब्दी जयंतीचे व जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून कल्याणकरांच्या हितासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला। झुंजार समाजसेविका राणी कपोते या शिवसेना पक्षाचे स्थानिक नेते स्वर्गीय दिलीप कपोते यांच्या कन्या आहेत। वडिलांच्या समाजकार्याची जबाबदारी राणी यांनी आपल्या खांद्यावर घेऊन कल्याणकरांच्या विविध सामाजिक प्रश्नासाठी मनपा व पोलीस प्रशासनाशी आंदोलनात्मक लढा देत आहेत आणि सामाजिक संघर्षातून जनतेला न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी सदैव सेवा कार्यात राहण्याचा मनी संकल्प केला आहे। कल्याण पूर्व व कल्याण पश्चिम विभागात आजही घाणीचे साम्राज्य असून अवैध फेरीवाले यांच्यामुळे वाहतूक ठप्प होत आहे। तसेच दिवसाढवळ्या मुली आणि महिलांना छेडछाडीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात अनेक लॉज आहेत। या लॉज जवळ वेश्या व्यवसायाचा बाजार भरला जात आहे। मटका जुगार ऑनलाईन लॉटरीमुळे नागरिकांची आर्थिक लूट चालली आहे। पोलीस प्रशासन ठोस कारवाई करत नसल्यामुळे राणी कपोते यांना अखेर उपोषणाचा मार्ग धरावा लागला। 31 मे रोजी दुपारी सुरू करण्यात आलेल्या पहिल्याच दिवशी उपोषणाला स्थानिक महिला व पुरुषांनी चांगला प्रतिसाद देऊन राणी यांना स्वाक्षरी करून आपले समर्थन दिले आहे। वकील, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार सुभाष पटनाईक, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, कल्याणकर, सुज्ञ नागरिक यांनी राणी कपोते यांना कल्याणचा कल्याण करण्यासाठी समर्थन दिले आहे। Kalyan is where I grew up. I'm a Malayali from Kerala, but born and brought up in Kalyan. This is where I grew up. But I feel very sorry when I see today in social media that Kolsewadi mein yahan wahan everybody is like, you know, ganja fucking and all of that. And even in this pathway where you're sitting, Didi, you are sitting here, it's a very pious place. I see every day people, you know, drinking, you know, all those drug addicts, they all lay down here. You're sitting here, you're working for a big cause. I'm with you, Didi. Yeah, thank you. I'll do whatever I can. God bless you. मी ॲडव्होकेट स्वाती पिंगळे, आपली कल्याण दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये आपली 9 वर्षापासून मी प्रॅक्टिस करते। आज आपली मॅडम राणी कपोते मॅडम ह्या उपोषणाला बसलेल्या आहेत बिकॉज ऑफ इथे कल्याण स्टेशनच्या बाजूला होणारा ट्रॅफिक बोला किंवा जे पण इतर जे आपले 2 नंबरचे इथे जे धंदे चाललेले असतात त्याच्या विरोधात किंवा त्या कल्याण स्टेशनच्या बाजूला किंवा त्या पार्किंग एरियामध्ये जे लोक घाण पसरवतात वगैरे त्यासाठी त्यांनी खूप चांगला उपक्रम राबवता येते आणि हार्टली की कोणीतरी असं खूप वर्षातून असं हे एक प्रोग्राम त्यांनी केलेला आहे आणि मी त्यांना हार्टली कॉंग्रॅच्युलेट करते आणि समर्थन देते की त्यांनी हे काम कंटिन्यू करावं आणि असं काहीतरी शहरासाठी मोठं काहीतरी काम करावं की त्याच्यामुळे इन फ्युचर जे आपली येणारी पुढची पिढी आहे किंवा जे लोक आहेत त्यांना या गोष्टीमधून काहीतरी शिकायला भेटेल किंवा त्यांना ते पुढे अशी एक गोष्ट शिकायला मिळेल की आम्हाला इन फ्युचर आमच्या शहराचा आम्हाला काहीतरी एक भाग किंवा सदस्य म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे आणि मी राणी कपोते मॅडमला हार्टली कॉंग्रॅच्युलेट करते आहे आणि माझं त्यांना 100% समर्थन आहे या गोष्टीसाठी। कॉंग्रॅच्युलेशन मॅडम, थँक्यू। कल्याण स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर मला स्वतःला सुद्धा आज गुरुदेव हॉटेलपासून कल्याण स्टेशनच्या हे स्वर्गीय दिलीप कपोते वाहन तळापर्यंत येण्यासाठी जवळजवळ 35 मिनिटं लागली। म्हणजे जर तुम्ही गुरुदेवपासून जर आलात तर तुम्हाला इथे यायला तुम्हाला 35 मिनिटं लागतात। अशा प्रकारचं इतक्या भयंकर प्रकारचं ट्रॅफिक कल्याण स्टेशनच्या आजूबाजूला पसरलेलं आहे। नो डाऊट विकास सुरू आहे, परंतु ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने होत नाही आहे। जे काही आपले मिसकम्युनिकेशन मला असं वाटतं की शासनाचं, प्रशासनाचं आणि ऑटो रिक्षा युनियनवाल्यांचं जे कम्युनिकेशन प्रॉपर होत नाही आहे त्यामुळे त्याचा खमियाजा जो आहे तो एक इथल्या जे
रहिवासी आहेत किंवा इथले जे येणारे काही यात्रेकरू आहेत त्यांना तो भोगावा लागत आहे. आत्तासुद्धा येताना जवळजवळ 35 मिनिटं एक ॲम्ब्युलन्स अडकली होती आमच्या मागे. तर इतकी भयंकर परिस्थिती कल्याण स्टेशनच्या आजूबाजूला असताना आमचे राणी कपोते मॅडम, ज्यांचे वडील दिलीप कपोते हे कल्याण शहरासाठी एक मोठे आदर्श म्हणून होते आणि त्यांचा वारसा घेऊन राणी कपोते जी आहे की आज कल्याण स्टेशनसाठी, कल्याण शहरासाठी झगडत आहे. आमच्या उल्हास आणि वालधुनी नदीच्या मूवमेंटमध्ये सुद्धा आधीपासूनच राणी कपोते मॅडम एक जलकन्या म्हणून आमच्यासोबत आहेत. एक उल्हास नदीची मुलगी म्हणून त्या उल्हास नदीची सेवा करण्यासाठी त्यांनी आमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. अशा राणी कपोते मॅडमनी हा एक गंभीर विषय घेतला आहे आपल्या हातामध्ये. आमरण उपोषणाचं त्यांनी शस्त्र उगारलं आहे. आणि अशा प्रकारे जर काहीही स्थानिक लोकांनी किंवा कल्याणच्या जनतेने येऊन इथे परिस्थिती पाहिली पाहिजे की का आपल्याला आंदोलनाची वेळ आलेली आहे. राणी कपोतेसारख्या एखाद्या सुशिक्षित महिलेला तुमच्यासाठी बसायची काय गरज पडली आहे हे त्यांनी येऊन पाहायला पाहिजे, समर्थन दिलं पाहिजे. आणि मी कल्याणकर सामाजिक संस्था असेल, उल्हास नदी बचाव कृती समिती असेल किंवा आमचे वालधुनी नदी संवर्धन समिती असेल किंवा कल्याण उल्हासनगरचे जे काही पत्रकार बंधू असतील त्यांच्यातर्फे मी शशिकांत दायमा राणी कपोते यांच्या या मुवमेंटला संपूर्ण समर्थन देतो. मॅडम, उद्या आमचे काही मित्रमंडळी तुमच्याकडे येतील, तुमच्यासोबत उपोषणाला बसतील अशी आम्ही आपल्याला ग्वाही देतो. खूप खूप धन्यवाद मॅडम. प्रियंका शर्मा, प्रोजेक्ट मैनेजर नीलकंठ ग्रुप एंड क्वालिटी आइकॉन ग्रुप. आज ये बड़े सौभाग्य का विषय है कि आज नो टोबैको डे है, टोबैको डे. तम्बाकू हमारे जीवन में बड़ा ही दुर्व्यसन है. जैसे कि गुटखा खाओ, बाल गलाओ, और तम्बाकू से हमारे अंदर, शरीर के अंदर बहुत ही दुष्प्रभाव पड़ता है. तम्बाकू खाने से हमारे शरीर की जो आंतरिक प्रवृत्तियां हैं वह राक्षसी प्रवृत्तियां बन जाती हैं. तो मैं आज के इस पावन दिवस के शुभ अवसर पर जो यहाँ पर उपोषण के लिए बैठे हैं, कैप्टन दिलीप कपोते यांचे लाडके कन्या राणी कपोते यांचे बेमुदत उपोषणासाठी मी अपने भाव व्यक्त करतो. हमारा जीवन बड़ा ही बड़े भाग मनुष्य तन पावा, सुर दुर्लभ सदग्रंथन गावा. ये देवताओं के लिए दुर्लभ मनुष्य का शरीर, इसमें आकर के हमको मनुष्य के रूप में ही रहना है, क्योंकि ये देवताओं के लिए भी दुर्लभ है. और हमारे जीवन का प्रथम सुख, पहला सुख निरोगी काया, दूसरा सुख घर में हो माया, तीसरा सुख पत्नी हो हितकारी और चौथा सुख पुत्रो आज्ञाकारी. ये मनुष्य के 4 सुख ऋषि महर्षियों ने बताए हैं. तो पहला साउंड हेल्थ इन साउंड बॉडी, स्वस्थ मस्तिष्क में स्वस्थ बुद्धि का विकास होता है. तो ये जो बहुत ही हमारे जो दुर्व्यसन चल रहे हैं, तम्बाकू, सिगरेट, गुटखा, बीड़ी और साथ में ये जो दारू, ये जो नशा नाश की जड़ है, नशा को हमारे भारतवर्ष से ही मिटाना है. क्योंकि नशा नहीं रहेगा तो हमारा भारतवर्ष पुनः महान बन जाएगा. आर्यावर्त देश आर्यों से घिरा हुआ हो जाएगा. और यहाँ पर भगवान राम, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण और छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज जैसे महान सपूत फिर से पैदा होंगे और भारतवर्ष हमारा महान हो जाएगा. मैं परमपिता परमात्मा से प्रार्थना करता हूँ कि हे परमपिता परमात्मा, हमारा भारतवर्ष पुनः आर्यावर्त बन जाए, आर्य ही आर्य रहें और सबका जीवन सुख में हो, सबका जीवन मधुर में हो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मां कश्चित् दुःखाग् भवेत्. हे ईश, सब सुखी हों, कोई ना हो निरोगी. हे सुख, सब सुखी हों, कोई ना हो निरोगी. हे परमपिता परमात्मा, मैं सभी से, ये अपने सभी भाइयों से प्रार्थना करता हूँ, बंधु बांधवों से, कि ये नशा को हमारे जीवन से निकालें. क्योंकि ये जो शराब है उसमें मैं एक चालान कहते हुए अपनी वाणी को विराम देता हूँ. पागल बनाती सुख संपत्ति नसाती, बिन मौत आई लाई यमराज की भी नानी है. लाखों घर घाले हुए रुधिर के नाले बहे, हाथ मुंह काले, कैसी कपट कहानी है. कीड़ों की सड़ांग, छार हार, दिन
की नीच कीच बदकारों की इंसानी है। लानत की मारी को ना दिल से लगाओ बिछो, छोड़ दो शराब ये शरारत का पानी। तो मैं इन्हीं शब्दों के साथ अपनी वाणी को विराम देता हूँ। इत्योम संग। राणी दिलीप कपोते कल्याण पश्चिममध्ये ज्या पद्धतीमध्ये स्टेशन परिसरामध्ये जे गेल्या काही वर्षापासून वाहतूक कोंडीची समस्या आहे, वाहतूक कोंडीच्या समस्येसोबत काही भागामध्ये स्टेशनच्या जवळच खुलेआम वेश्य व्यवसाय केला जातो, या सगळ्या विषयाला धरून त्यांनी इथे आजपासून बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे. त्या सातत्याने सामाजिक विषय घेऊन त्या पुढे असतात, काम करतात. कारण आता मागच्या महिन्यात उल्हास नदीचं आंदोलन असेल, वालधुनीचं आंदोलन असेल, या सगळ्या आंदोलनामध्ये त्या सक्रिय होत्या. त्यांच्या ज्या भागात ते राहतात तिथे पाण्याचा प्रश्न होता. मला आठवतं आहे की त्या महानगरपालिकेच्या गेटवर शहराच्या वतीने त्या तिथे बसल्या होत्या उपोषणाला. आणि हा लढाऊ बाणा त्यांचा आहे, त्यांच्या वडिलांचं योगदान आहे, म्हणून त्यांनी ही जागा निवडलेली दिसते असं मला वाटतं. दिलीप कपोते वाहनतळ जे आहे आणि पोलिसांनी याची तातडीने दखल घ्यावी. कारण ज्या पद्धतीमध्ये कल्याण पश्चिमेमध्ये जे वातावरण, उघड वातावरण जे निर्माण झालेलं आहे, त्याला कुठंतरी एक दाखवा मिळावं, ते ताबडतोब त्याचं निसरण व्हावं म्हणून ही मागणी केलेली त्यांनी. आणि आमच्या सगळ्या शाहू फुले आंबेडकर कांशीराम फोरम, रिपब्लिकन रिक्षा चालक मालक युनियन संघटनेच्या वतीने, त्याचबरोबर कल्याण पूर्वच्या ज्या सामाजिक संघटना त्यांच्या वतीने मी याला समर्थन देतो. आणि प्रशासनाला विनंती करतो की हा विषय ताबडतोब तुम्ही लक्षात घ्या आणि कल्याण पश्चिम हा पूर्व हा जो परिसर कसा कायदा सुव्यवस्था तिथे राबली जाईल याकडे तुम्ही तातडीने लक्ष द्या. मला तुम्ही इथे बोलून 2 मिनटं वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय भीम.